मराठी माणूस मोठा होतोय। तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल. तर आज स्वतः वरीनं रामरामवाले म्हणजे आपले सुमित भालेराव आपल्याला न्यायासाठी आले बरं का. तर त्यांच्या गाडीमध्ये बसून आपण वेळेमध्ये आलो तिथं बघू शकता. एकदम मस्तपैकी अशी पोरांची टोळी होती, बाउन्सर आणि ते सगळे सोबत होते बरं का. मग काय सगळे पोरं बसले गाडीमध्ये आणि सुमित भालेराव आम्ही सगळे गाडीमध्ये बसून चाललो होतो. पुढच्या गाडीमध्ये मागून आहे ना पोरं आणि बाउन्सर सगळे मागच्या गाडीत होते बरं का. तर आम्ही सगळे चाललो होतो मस्तपैकी. तेवढंच आहे ना त्यांची फॅन फॉलोइंग वगैरे नाही आपल्याला थांबवलं बरं का तिथंच. मग काय सुमित भालेरावनी डायरेक्ट आहे ना तिथं फोटो काढायसाठी न टाईम घालता लगेच खाली उतरले, फोटो वगैरे काढले आणि आलो पेट्रोल पंपावरती. तवर आहे ना पेट्रोल वगैरे भरसं नाही का म्हणले, चला फोटो काढून घेऊ आपण सगळे. मग काय फोटो वगैरे काढायला लागलो. यांची वेगळी मजा चालू होती बरं का इथं. मग काय आपण सगळे निघालो, आपली गाडी पुढून त्यांची गाडी मागं. मग काय आलो इथं, हे झाडं लावायला लागला. ह्याला म्हणलं उठे भाऊ, झाडं लावून झाले असले तर चला आता नाश्ता करायला. मग काय सगळ्यांना नाश्ता मागवला मस्तपैकी. मग काय सगळे बसला, आपण नाश्ता वगैरे केला आणि निघालो मग तिथून. मग काय त्यांनी कपडे वगैरे चेंज करून घेतले, लागले भाऊ फोटो काढायला, वरती हात केला. राम मित्रांनो, आहे की नाही. मग काही तर सगळे फोटोशूट आणि ना आपले रील वगैरे चालू होते बरं का. मस्तपैकी असे रील वगैरे काढले आणि त्यांनी आपल्याला समजून सांगितलं का आपल्याला आहे ना आता पुढं आहे ना जायचं आहे म्हणून. तर सगळं झाल्यानंतर नाही का गाडीमध्ये बसलो आणि तेवढंच आम्ही बस स्टँडला आलो. म्हणलं एकदा पब्लिक रिॲक्शन पण घेऊन बघा, आहे की नाही. एवढं खतरनाक लुकमध्ये आलो तर म्हणलं सगळे पब्लिक रिॲक्शन घेतल्याशिवाय सुट्टी का. लोक तितके खतरनाकमध्ये बघत होते ना, पोरं बिरं फॅन फॉलोइंग वगैरे भरपूर होती बरं का त्यांची त्या ठिकाणी. मग आतमध्ये गेल्यानंतर आहे ना त्यांची फॅन फॉलोइंग भेटली बरं का आपल्याला. फॅन फॉलोइंग संग मस्तपैकी त्यांनी फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो का. हॉटेलमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्ही गर्दी बघायची तुम्हाला एकदा. गर्दी बघा काय खतरनाक लेवलला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला खोट नाही सांगत, आपल्या इथं का सुमित भालेराव माहिती बरं का. हे 5 आहे ना ब्लॉगर कोणच आहे त्यांचे कमेंटमध्ये नावं नक्कीच सांगा बरं का आपल्याला. तर एवढं झाल्यानंतर नाही का मस्तपैकी असं भाषण वगैरे झालं इथं सगळं. आणि पब्लिकचं तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक लेवलला पब्लिक होती. उभा राहू बघत होती नेमकी काय चाललं आहे पुढं. दिसेनाच काही, पूर्ण टेस्ट पूर्ण झाकलेलं होतं. हा. मग काय तेवढं झाल्यानंतर नाही का मस्तपैकी आहे ना का सुमित भालेरावने का मस्तपैकी असे फोटो वगैरे काढले. कोणालाच नाराज नाही केलं, सगळ्यांना मस्तपैकी फॅन फॉलोइंग. आपला मराठी माणूस मोठा होतोय, काय अडचण आहे की नाही. तर पब्लिक धन्यवाद या ठिकाणी. मग काय भाषण वगैरे झालं ना सत्कार वगैरे चालू. तुमच्या संग असे पोरं आहेत का नाही एकदा कमेंटमध्ये सांगा बरं का. कॅमेरा चालू केला, एक नंबर क्वालिटी असं हे केलं बरं का. भाऊ कोणाला फोन आला का नो, या भाऊचा फोनवर वगैरे बोलून झालं. नंतर काय आम्ही सगळे इथं पोरं येऊन बसलो बाहेर हॉलमध्ये. नंतर यांचा वेगळा धिंगाणा चालू झाला बरं का. हा नाद करते का असं दाखवावं लागतं. असं मजा नाही केली मग काय विषय का, बरोबर आहे का नाही. इथं याचं तर वेगळं चाललं होतं बरं का. नंतर आपण इथं आलो, सगळे म्हणायला लागले कसं काय ब्लॉगर बरं आहे का. आपल्या ओळखीचे नव्हते बरं का, माहिती आपल्या ओळखीत होते का काय. मग काय बसलो जेवायला आणि तेवढे ते म्हणले एक नंबर क्वालिटी बरं का जेवणाला, काही पण म्हणा. मग काय आम्ही सगळे तिथून निघालो हॉटेलमधून बाहेर आणि निघालो घराकडं. मग काय भाऊचा बड्डे होता. मग काय भाऊच्या बड्डेसाठी थांबलो. तब्बल 2 वाजले बरं का. 2 वाजल्यानंतर आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला.